लाडक्या बहिणीसाठी आली सर्वात मोठी खुशखबर. नमस्कार लाडक्या बहिणींनो, आत्ताच मुख्यमंत्र्यांनी नवीन यादी जाहीर केलेली आहे 18 जिल्ह्यांची आणि या 18 जिल्ह्यामध्ये आज 100% पैसे येणारच अशी देखील माहिती आपल्याकडे आलेली आहे. चला तर जाणून घेऊया आज लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात कोणत्या लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये 4,500 रुपये जमा होणार. सोबतच लाडक्या बहिणीसाठी स्पेशल बोनस देखील वितरण करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतलेला आहे. ते देखील आपण व्हिडिओच्या पुढे जाणून घेणार आहोत. त्यामुळे चॅनल नवीन आलेला असाल लगेच चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पैसे वितरणाची महत्त्वाची घोषणा जी ती अखेर झालेली आहे. भरपूर दिवसापासून लाडक्या बहिणी आतुरतेने वाट बघत होत्या, कधी पैसे येतील, कधी येतील, आज येतील की उद्या येतील, परंतु आज अखेर निर्णय झालेला आहे. आणि आजच्या या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर तुम्हाला 28 एप्रिल, 29 एप्रिल आणि 30 एप्रिल हे 3 दिवस नक्कीच 100% महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा कार्यक्रम जो तो होणार आहे. सर्व 36 जिल्ह्यामध्ये हे पैसे जे ते पाठविले जाणार आहेत. कोणाला याचा लाभ मिळणार त्याच्याविषयी देखील आपण माहिती पुढे बघणार आहोतच. त्याच्या अगोदर तुम्ही जाणून घेऊ शकता आजपासून आज, उद्या आणि परवा दिवशी हे 3 दिवस लाडक्या बहिणीसाठी 100% महत्त्वाचे ठरणार आहेत, कारण की पहिल्या दिवशी काही लाडक्या बहिणींना, दुसऱ्या दिवशी यादीनुसार पैसे आणि तिसऱ्या दिवशी विशेष कार्यक्रम जो असणार आहे तो लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात असणार आहे. म्हणजे 3 दिवस 36 जिल्हे पैशांचं महावाटप अतिशय संपूर्ण लाडक्या बहिणींना, जेवढ्या लाभार्थी लाडक्या बहिणी आहेत प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे वितरित होणार आहेत. फक्त काही लाडक्या बहिणी वगळल्या तर त्या कोणत्या असतील ते तर आपण पुढेच्या पुढे जाणून घेणारच आहोत. सर्वात अगोदर म्हणजे लाडकी बहीण योजनेसाठी विशेष भेट मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलेली आहे. तर आता ही विशेष भेट नेमकं काय आहे तर हे बघू शकता तुम्ही. तुम्हाला माहिती असेल ही अन्नपूर्णा योजना जी आहे ती चालू झाली होती, परंतु त्या योजनेअंतर्गत भरपूर लाडक्या बहिणींना लाभ भेटण्यापासून वंचित राहिलेल्या होत्या आणि याच कारणास्तव आता आजपासून लाडकी बहीण योजनेसोबतच घरगुती अन्नपूर्णा योजना ही देखील आजपासून सुरुवात जी आहे ती केली जात आहे. कारण की आर्थिक लाभ तर तुम्हाला भेटणारच आहे. 2 हप्ते जर मागील हप्ते आले नसतील तर 1500 अधिक 1500 असे मिळून 3,000 रुपये तुम्हाला भेटणार आहेत. आणि जर 2 पेक्षा अधिक हप्ते आले नसतील, म्हणजे तिसराही हप्ता आला नसेल, तर तुम्हाला एकूण 3 हप्ते सोबत असे मिळून 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. चला तर आता जाणून घेऊया नेमकं तुम्हाला गॅस सिलेंडर मोफत मिळण्यासाठी नेमकं काय करायचं आहे त्याच्याविषयीची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आज अतिशय 4 ते 5 अतिशय महत्त्वाच्या अपडेट आपल्याकडे आलेले आहेत. ते सर्व अपडेट तुमच्यासाठी नक्कीच महत्त्वाच्या ठरणार आहे. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघा, या अपडेट जाणून घ्या आणि त्याप्रमाणे ॲक्शन करा, जेणेकरून तुमच्या बँक खात्यामध्ये 4,500 रुपयांचा निधी एकत्रितरित्या वितरण केला जाईल. सर्वात पहिली अपडेट म्हणजे हप्ता वितरण जे आहे ते आजपासून सुरुवात होत आहे. आता हप्ता वितरण कोणते असेल तर हे बघू शकतो तुम्ही. मागील महिन्यातील पैसे, मग तो मार्च असेल, एप्रिल असेल किंवा येणारा महिना मे असेल, तर या 3ही महिन्याचा निधी एकत्रित देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. भरपूर दिवसापासून पैसे काही लाडक्या बहिणीच्या खात्यावर पडत नव्हते, काही अडचणी येत होत्या, कोणाची KYC राहत होती, परंतु आता तसं अजिबात होणार नाही. मुख्यमंत्र्यांनी सांगितल्याप्रमाणे जेवढ्या लाडक्या बहिणींनी KYC केलेली आहे तर अशा सर्व प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते आजपासून सुरुवात झालेली आहे. आता सर्वात प्रथम म्हणजे नवीन पात्र महिला ज्या आहेत त्या देखील अर्ज करण्यासाठी लवकरच वेबसाईट जी आहे ती सुरू होऊ शकते मित्रांनो. त्याच्याविषयी देखील आपण माहिती आलेली आहे. तुमच्या अर्जामध्ये जर काही पडताळणी करायची असेल तर त्याच्याविषयी देखील आपण आता लवकरच अपडेट जे आहे ते आपण घेऊन येणार आहोत. आता बघूया 18 जिल्ह्यांची यादी, ज्या जिल्ह्यांमध्ये लाडकी बहीण योजनेचे पैसे थेट आजपासून वितरित होण्याचा निर्णय किंवा काही लाडकी बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमासुद्धा झालेले आहेत. तर अशा 15 जिल्ह्यांची यादी आपण आज जाणून घेणार आहोत. त्यामुळे लक्षपूर्वक व्हिडिओ बघायचा आहे. नवीन असाल तर लगेच व्हिडिओला लाईक करून ठेवायचं आहे, कारण की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आतापर्यंतची सर्वात मोठी अपडेट आपल्याकडे आलेली आहे या क्षणाची. आणि आज या अपडेटनुसारच तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाचं वितरण जे आहे ते आपण तुम्हाला सांगणार आहोत कशा पद्धतीने होणार आहे त्याच्या संदर्भात. सर्वात प्रथम म्हणजे महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी देखील घोषणा केलेली आहे आणि या घोषणेच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये थेट पैशांचं निधीचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता सर्वात महत्त्वाची अपडेट म्हणजे काय आहे तर मुख्यमंत्र्यांनी आत्ताच पत्रकार परिषद घेतलेली आहे आणि या पत्रकार परिषदेमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठे निर्णय झालेले आहे. ते म्हणजे लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत बँक खात्यामध्ये पैसे ट्रान्सफर करण्यासंदर्भातचे विशेष निर्णय या पत्रकार परिषदेमध्ये झालेले आहेत. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी 2 याद्या जाहीर केलेल्या आहेत. पहिली यादी आणि दुसरी यादी, ज्या की यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये थेट लाभाचं वितरण जे आहे ते करण्यात येणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता
एकूण 18 जिल्ह्यांची यादी अधिक 10 बँकांची नवीन यादी देखील जाहीर झालेली आहे आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता आता आजपासून विशेष भेट लाडक्या बहिणींना भेटण्यास सुरुवात होणार आहे. 21 ते 65 वर्ष जेवढ्या लाडक्या बहिणीचं वय आहे अशा सर्व लाडक्या बहिणींना थेट 4,500 रुपयांचा निधी आजपासून वितरित जो आहे तो केला जाणार आहे. कारण की भरपूर दिवसापासून पैसे आले नव्हते. आता महिलांना सक्षम करण्यासाठी आणि हे सर्व गोष्टी क्लिअर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी संपूर्ण मोठे आदेश देण्यात आलेले आहेत आणि हे आदेश कशा संदर्भात आहेत तर हे आदेश आहेत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या पैसे वितरण करण्याच्या संदर्भात. ज्या लाडक्या बहिणींना पैसे भेटले नाहीत, ज्या लाडक्या बहिणी आतुरतेने पैशांची वाट बघत आहेत अशा प्रत्येक लाडक्या बहिणींना पैसे ट्रान्सफर करा अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांकडून वरून आलेले आहेत. आणि याच आदेशाच्या पार्श्वभूमीवर तुमच्या बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेची नवीन लाभार्थी यादी देखील जाहीर झालेली आहे आणि याच नवीन लाभार्थी यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ते ट्रान्सफर केले जाणार आहेत. चला तर आपण आता ही नवीन लाभार्थी यादी जाणून घेऊया, ज्या यादीमध्ये पात्र लाडक्या बहिणींची संपूर्ण समावेश आहे. कारण की आता उशीर नाही, आता फक्त पैसे वाटप असे आदेश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी त्या ठिकाणी दिलेले आहेत. सोबतच अदिती तटकरे यांनी देखील 17 जिल्ह्यांची नवीन यादी जाहीर केलेली आहे. ज्या यादीच्या अंतर्गत तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जर 2 महिन्याचे आले नसतील तर आणि जर 3 महिन्याचे आले नसतील तर 4,500 रुपयांची रक्कम जी आहे तुमच्या बँक खात्यामध्ये त्या ठिकाणी जमा केली जाणार आहे. चला तर जाणून घेऊया आता जिल्ह्यांची यादी. कारण की जिल्ह्यांची यादी जाणून घेणे अतिशय महत्त्वाचे ठरतच आहे. कारण की बैठकीमध्ये सर्वात महत्त्वपूर्ण आणि मोठा निर्णय झालेला आहे. पुढील 3 दिवसामध्ये म्हणजे आज, उद्या आणि परवा दिवशी या 3 दिवसामध्ये 36 जिल्ह्यामध्ये पैसे वितरण करण्याचा कार्यक्रम जो आहे तो अतिशय वेगवान पद्धतीने पार पडण्याचा सुरुवात जी आहे ती आजपासूनच झालेली आहे. लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी जाहीर झालेली आहे आणि याच आनंदाच्या बातमीद्वारे लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं ट्रान्सफर जे आहे ते अतिशय वेगवान पद्धतीने केलं जाणार आहे. तुम्ही बघू शकता चेकवर देखील साईन झालेली आहे. 16,000 कोटीच्या चेकवर मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे. चेकवर साईन झाली म्हणजे काय तर पैसे वितरण करण्याची सुरुवात जी आहे ती अखेर या ठिकाणी झालेली आहे. आता बघू शकता मित्रांनो, लाडकी बहिणीचे अखेर प्रतीक्षा संपलेली आहे. आज 100% पैसे सोडणारच असा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी घेतलेला आहे आणि त्याच्या संदर्भात त्यांनी बँकांच्या याद्या जाहीर केलेलं आहे व सोबत असं देखील सांगितलेलं आहे आज 100% पैसे भेटणारच. कुठल्याही पद्धतीची अडचण आम्ही येऊ देणार नाही. थेट पैशांचं वितरण आम्ही आजपासून करण्यास सुरुवात करत आहोत. ज्या लाडक्या बहिणीचं उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर. तुम्ही बघू शकता महाराष्ट्रच्या लाडक्या बहिणीसाठी सर्वात मोठी गुड न्यूज, आज लाडक्या बहिणींना असा SMS पडणार आहे. जर 1च महिन्याचे पैसे राहिले असतील तर तुम्हाला 1,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये आज जमा होणार आहेत. जर 2 महिन्याचे राहिले असतील तर 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणार आहेत आणि 3 महिन्याचे राहिले असतील तर एकूण 4,500 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा केले जाणार आहे. त्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने प्रत्येक लाडक्या बहिणींना SMS मनी हॅज बीन क्रेडिटेड इन अकाउंट अशा पद्धतीचे SMS जे थेट पडून जाणार आहेत आणि या SMSद्वारेच लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैशांचं वितरण जे आहे ते केलं जाणार आहे. आता बघू शकता तुम्ही पैसे वितरणाचे 3 टप्पे जे आहेत ते अखेर शासनाने जाहीर केलेले आहे. त्याच्या अगोदर काही महत्त्वपूर्ण आदेश सर्व बँका असतील, महिला व बालविकास मंत्रालय असेल आणि DBT संघ असेल तर अशा प्रत्येकाला आदेश देण्यात आलेले आहेत. पैसे आज ट्रान्सफर झालेच पाहिजेत. कुठल्याही पद्धतीची अडचण पुढे निर्माण करू नका. पैसे आले, चेकवरून पैसे क्रेडिट झाले की लगेच पैसे ट्रान्सफर करा अशा पद्धतीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी यांना दिलेले आहेत व त्यामुळेच पैसे वितरणाचा निर्णय देखील अतिशय वेगवाने पैसे वितरणाची प्रोसेस जे पार पडत आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, जर तुम्हाला मागील महिन्याचे पैसे भेटले नसतील, समजा म्हणजे मागील महिन्याचे म्हणजे कोणते मार्च असेल किंवा जानेवारी फेब्रुवारी असेल तर या 2 महिन्याचे पैसे जर तुम्हाला भेटले नसतील तर ते 2 महिन्याचे पैसे एकत्रित 3,000 रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये 100% जमा करण्यात येणार आहेत. पहिला टप्पा, दुसरा टप्पा या 2 टप्प्याच्या नंतर तुमच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये जमा करण्यात येणार आहेत. आणि जर तुम्हाला ते 2 हप्ते भेटून जर मे महिन्याचे पैसे पाहिजे असतील तर या सर्वात अगोदर या बँकेमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. ते बँकांची नावं देखील आपण तुम्हाला सांगणार आहोत लगेच. तर हे बघू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, कॅनरा बँक, पंजाब नॅशनल बँक, बँक ऑफ महाराष्ट्र, सेंट्रल बँक ऑफ इंडिया आणि युको बँक. तर या बँकेमध्ये सरकारी बँका असल्यामुळे या बँकेमध्ये सर्वात अगोदर लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा होऊ शकतात मित्रांनो, होणार आहेत. कारण की या ठिकाणी या बँका गव्हर्नमेंट बँका आहेत आणि गव्हर्नमेंट बँकामध्ये सर्वात अगोदर फंड जो आहे तो थेट जमा करण्यात येत असतो. आता बघू शकता त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी कोणत्या बँकांमध्ये पैसे जमा होणार, त्याच्यानंतर असणार आहेत प्रायव्हेट बँका, HDFC बँक, ICICI बँक,
ॲक्सिस बँक, कोटक महिंद्रा बँक आणि तिसरी यादी असणार आहे IDFC फर्स्ट बँक, EU स्मॉल फायनान्स बँक, इंडिया पोस्ट पेमेंट बँक आणि एअरटेल पेमेंट्स बँक. तर तिसऱ्या दिवशी या बँकांमध्ये पैशांचं वितरण जे आहे ते होणार आहे. आता आपण जाणून घेऊया आज कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचं वितरण होणार त्याच्या संदर्भाची डिटेल अपडेट. सर्वात प्रथम म्हणजे आज सुरुवात होणार आहे छत्रपती संभाजीनगरवरून, त्याच्यानंतर असणार आहे जालना, त्याच्या पुढील जिल्हे असणार आहे मित्रांनो परभणी आणि हिंगोली, त्याच्यानंतर आज वितरण होणार आहे नांदेड आणि बीड या ठिकाणी, त्याच्यानंतर असणार आहे लातूर आणि धाराशिव या ठिकाणी पैशांचं वितरण आज केलं जाणार आहे, त्याच्यानंतर असणार आहे नाशिक आणि धुळे या ठिकाणी देखील पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे, त्याच्यानंतर असणार आहे नंदुरबार आणि जळगाव. तर आज या 12 जिल्ह्यामध्ये पैशाचं भेटणार. आता उद्या कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे भेटणार हे जाणून घेणे देखील नक्कीच महत्त्वाचे ठरणार आहे, कारण की उद्या असणार आहे मुंबई शहर, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि पुणे या ठिकाणी देखील उद्या पैशांचं वितरण जे ते केलं जाणार आहे. त्याच्यानंतर असणार आहे सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सोलापूर. तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी उद्या पैशांचं वितरण होणार आहे. आणि परवा दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये पैशांचे वितरण होणार तर हे बघू शकतो तुम्ही. परवा दिवशी होणार आहे अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, त्याच्यानंतर बघितलं इतर यवतमाळ, नागपूर, भंडारा आणि वर्धा. तर या ठिकाणी परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे. त्याच्या संदर्भात अजून जे जे समस्या चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वाशिम असेल, गोंदिया असेल, तर या जिल्ह्यामध्ये परवा दिवशी पैशांचं वितरण होणार आहे मित्रांनो. कारण की आत्ताच लाडकी बहीण योजनेच्या पैशांच्या वितरणाची प्रक्रिया जी आहे ती सुरुवात झालेली आहे. प्रक्रिया कशी असेल बघू शकता तुम्ही. सर्वप्रथम म्हणजे DBTद्वारे तिकडून बटन दाबण्यात येणार आहे. बटन दाबलं की तुम्हाला तुमच्या बँक खात्यामध्ये SMS पडणार आहे. तुमच्या फोनवर SMS मोबाईलवर पडला की तुम्ही थेट ATMमध्ये जायचं आहे आणि पैसे विड्रॉ करून आणायचे आहेत किंवा काढून आणायचे आहेत, किंवा तुमच्या थेट बँकेमध्ये जाऊन देखील तुम्ही हे पैसे काढू शकता. ह्याच्यानंतर या कोणाच्या लाडक्या बहिणीला पैसे भेटणार आहेत तर हे बघा, ज्या लाडक्या बहिणीचं वय 21 ते 65 वर्ष आहे, महाराष्ट्राच्या रहिवासी आहेत, बँक खाते आधार कार्डशी लिंक आहे आणि वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी आहे. या सर्व अटी जर तुम्ही पूर्ण करत असाल तरच तुम्हाला हा लाडकी बहीण योजनेचा हप्ता जो तो भेटणार आहे, अन्यथा भेटणार नाही. आता बघू शकता मित्रांनो, बँकांची यादी तर त्यांनी दिलेली आहेच, परंतु जर तुम्हाला पैसे आले नसतील तर नेमकं काय करायचं ते जाणून घेऊया आपण. सर्वप्रथम म्हणजे मार्च एप्रिलचे पैसे पाहिजे असतील तर अर्ज आपला मंजूर आहे का ते स्टेटस चेक करा. त्याच्यानंतर EKYC आणि आधार सेटिंग आहे का हे देखील एकदा चेक करा. त्याच्यानंतर निधीचं हस्तांतरण तुमच्या बँक खात्यापर्यंत व्यवस्थितरित्या होत आहे का हे देखील तुम्ही बँकेत जाऊन एकदा चौकशी करा. आणि बँकच्या खात्यात निधी जमा आणि पडताळणी देखील तुम्ही SMS अलर्ट तुम्हाला भेटल्यानंतर तुम्ही ते देखील करू शकता. तर अशा पद्धतीने पैशांचं ट्रान्सफर जे आहे अतिशय वेगवान पद्धतीने होणार आहे आणि आज पैसे वाटप होणारच असा पद्धतीचे आदेश तर दिलेले आहेत. सर्व लाडक्या बहिणींना SMS पडणारच आहे 3000 रुपये जमा झालेचा. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी नक्कीच आनंद साजरा होणार आहे, कारण की भरपूर दिवसापासून लाडकी बहीण योजनेच्या या यादीची वाट आतुरतेने लाडक्या बहिणी बघत होत्या. 17 जिल्ह्यांची नवीन यादी आपण तुम्हाला थेट दिलेली आहे आणि आता याच यादीनुसार तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे जे ट्रान्सफर केले जाणार आहेत किंवा केले जाऊ शकतात. यामध्ये द्वारे तुम्हाला आपण जी सूत्रांकडून द्वारे माहिती भेटली आहे ती माहिती तुम्हाला दिलेली आहे. त्यामुळे चॅनलवर नवीन असाल ना लगेच व्हिडिओ लाईक करू शकता. हे बघा, हप्ता वितरण तर होणार आहेच, परंतु मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा हप्ता ज्यांची नवीन नोंदणी जी आहे ती देखील लवकरच आता सुरू करण्यात येणार आहे, जेणेकरून ज्या लाडकी बहिणी बाहेर निघल्या होत्या, जेव्हा त्यांना लाभ भेटला नव्हता त्यांना देखील आता लाभ भेटू शकतो. जर तुमच्यातलं कोणी लाडकी बहीण बाहेर निघली असेल तर हा व्हिडिओ त्यांना नक्की शेअर करा, कारण की आता सुविधेसाठी नारी शक्ती दूत ॲप देखील आता उपलब्ध झालेला आहे. कागदपत्र देखील तुम्ही आता चेक करू शकता. आधार कार्ड असेल, बँक पासबुक असेल, उत्पन्न दाखला असेल, सर्व गोष्टी क्लिअर असेल ते तुमच्या, तुम्हाला देखील पुन्हा एकदा लाडकी बहीण योजनेचे पैशांचं वितरण जे आहे ते सुरू नक्कीच होऊ शकतं. तर या ठिकाणी तुम्ही असं बघू शकता, आपण ही माहिती तुम्हाला नक्कीच दिलेली आहे. अशाच पद्धतीच्या नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. भेटूया परत पुन्हा माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.